नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरतीची तयारी करताय। तलाठी भरती 2023 मध्ये नदी प्रणालीवर आधारित प्रश्न। खालीलपैकी पश्चिम वाहिनी प्रवाह कोणत्या नदीचा आहे? 1 कृष्णा, 2 महानदी, 3 गोदावरी आणि 4 तापी। योग्य उत्तर आहे तापी। महाराष्ट्रातील नद्यांची विभागणी वाहणाऱ्या दिशेवरून होते। सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्रातील मुख्य जलविभाजक म्हणून काम करते। त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांचे 2 मुख्य प्रकार पडतात। सोबतच सातमाळा अजिंठा डोंगररांग, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग, शंभू महादेव डोंगररांग या डोंगररांगा दुय्यम जलविभाजक म्हणून काम करतात। महाराष्ट्रातील नद्यांचे विभाजन 2 प्रकारामध्ये होते, एक पूर्व वाहिनी आणि 2 पश्चिम वाहिनी। सह्याद्री पर्वतरांगामध्ये उगम पावून दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहत जाणाऱ्या नद्यांना आपण पूर्व वाहिनी नद्या म्हणतो। दख्खनच्या पठारावरून गोदावरी, भीमा, कृष्णा या मुख्य नद्या पूर्वेस तसेच आग्नेय दिशेला वाहतात। सह्याद्री पर्वतात उगम पावून व कोकण किनारपट्टीकडे वाहत जाऊन अरबी समुद्राला ज्या मिळणाऱ्या नद्या आहेत त्यांना आपण पश्चिम वाहिन्या नद्या म्हणतो। कोकणात वैतरणा, उल्हास, सावित्री या मुख्य नद्या या नद्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात। सोबतच नर्मदा नदी महाराष्ट्रातील वायव्य सरहद्दीकडे स्पर्श करून पश्चिमेकडे वाहत जाते। यावरती प्रश्न कसा विचारला जातो? वैतरणा, उल्हास, सावित्री या नद्या पूर्व वाहिनी आहेत। पर्याय 1 फक्त बरोबर, फक्त ब बरोबर, ब दोन्ही बरोबर, एकही बरोबर नाही। योग्य उत्तर कमेंट बॉक्स थ्रू द्यायचंय। माहिती आवडली असेल तर लाईक करायचंय, चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायचंय। धन्यवाद।